नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या आजच्या वेद महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, E20 हे फ्यूल आता सगळीकडे सगळ्या पेट्रोल पंपावरती उपलब्ध झालेलं आहे. आणि आपण अशाही बातम्या बघितल्या असतील, असे व्हिडिओ बघितले असतील सोशल मीडियावरती की ह्या E20 फ्यूलच्या वापरामुळं बहुतांश गाड्या बंद पडलेल्या आहेत, त्यांचे इंजिन खराब झालेले आहेत. काही गाड्या अर्धवट रस्त्यामध्ये अडकलेल्या आहेत, सुसाट रस्त्यावरती अडकलेल्या आहेत. असे बरेच व्हिडिओ आपण बघितलेले असतील. तर मित्रांनो, अशीच एक बातमी आली आहे की आता डिझेलमध्ये सुद्धा आयसोब्युटेन नावाचं केमिकल मिसळलं जाणार आहे. तर आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, तर हे आयसोब्युटेन नेमकं काय आहे? तर मित्रांनो, आयसोब्युटेन दुसरं काही नसून जे इथेनॉल जे आहे, याच इथेनॉलला डायरेक्टली आपण डिझेलमध्ये वापरू शकत नाही. म्हणूनच एक इथेनॉलचं रूपांतर आयसोब्युटेनमध्ये करून ते आयसोब्युटेन हे डिझेलमध्ये वापरलं जातं. आता हे आयसोब्युटेन 15% हे आता डिझेलमध्ये वापरण्याचं धोरण म्हणू शकतो किंवा घोषणा सरकारने केलेली आहे. तर मित्रांनो, हे करण्याचं कारण काय नेमकं? हे कशामुळे करत आहेत? तर बघा, आपल्या भारत देशामध्ये जेवढं पण फ्यूल येतं, जेवढं पण पेट्रोल डिझेल येतो, जेवढं पण कच्चं तेल येतं, हे संपूर्ण येतं बाहेर देशामधून. तर यालाच कमी करण्यासाठी की आता आपण मागच बघितलं की अमेरिका आणि इराणचं युद्ध लागलं, याच्यामध्ये परिस्थिती कशी झाली की बाबा पेट्रोल पंप बंद करा किंवा डिझेलचा वापर कमी करा, गाड्याचा वापर कमी करा, वर्क फ्रॉम होम करा. तर अशाच प्रकार भविष्यामध्ये टाळण्यासाठी की बाबा असे पुढे चालून आपल्या भारत देशाला असं संकट जर सामोरे आलं तर त्याचा आपण सामना कसा करायचा, तर यासाठी भारतानं आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात जास्त करून फ्यूलमध्ये भारतानं आत्मनिर्भर होण्याची खूप गरज आहे. तर आता याच्या मित्रांनो, 85% जे फ्यूल आहे ते भारत आपलं बाहेरच्यातून आयात करतं आणि याच्यावरचा खर्च कमी करावा म्हणून हा केलेला प्रयत्न आहे. तर मित्रांनो बघा, जे इथेनॉलमध्ये पेट्रोल आणि डिझेलपेक्षा जी ऊर्जा असते ती कमी असते, त्यामुळे मायलेज सुद्धा मित्रांनो कमी होतं. आणि आयसोब्युटेनॉलची ऊर्जा घनता डिझेलच्या बरीच जवळ आहे, त्यामुळे मायलेजमधील घट ही अत्यंत कमी असेल असा अंदाज आहे. पण इथेनॉल जे आहे ते हवेतला जो ओलावा आहे ना, तो खूप लवकर शोषून घेतं आणि त्यामुळे इंजिनला आपल्या गंज लागण्याचा धोका वाढलेला असतो. ह्याचे उदाहरण आपण बघितलेले आहेत की गाड्या बंद पडल्या आणि गाड्या चालत नाहीत. तर मित्रांनो बघा, पेट्रोल इंजिनमध्ये काय असतं की जे पेट्रोल आहे ज्याला पेटवण्यासाठी मित्रांनो एका स्पार्कची गरज असते. जे आपण स्टार्टरने देतो, क्विकने देतो, त्या स्पार्क केला तर ते गाडी ऑटोमॅटिक चालू होते, पण स्पार्कमुळं एक ठिणगी. पण डिझेल इंजिनमध्ये असं असते की त्याला तिथं स्पार्क वगैरे काय नसतो, तर तिथं असतं आपलं कंप्रेशन प्रेशर. जसं कंप्रेशन प्रेशर पडल तसं डिझेल इंजिन चालू होतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि आपल्या वेद महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. E20 का आता डिझेलमध्ये 15% मिक्स केलं जाणारा आयसोब्युटेन, दोन्हीपैकी